दिवसांपासून ठाण्यामध्ये शिवसेना लढणार की भाजप लढणार असा तिढा जो आहे तो पाहायला मिळत होता. अखेर ठाण्याची जागा ही धनुष्यबाणासाठी सोडण्यात आलेली आहे आणि धनुष्यबाणाचे अधिकृत उमेदवार नरेशजी म्हस्के आपल्यासोबत आहेत. खरं तर सकाळपासून त्यांचा प्रचाराचा धडाका सुरू आहे. दिवस कमी आहेत आणि या कमी दिवसांमध्ये जास्तीत जास्त मतदारांपर्यंत त्यांना पोहोचायचं आहे. पण नवी मुंबईमध्ये काही नाराजी असल्याचं समोर येताच ते गणेश नाईकांना देखील भेटायला गेले होते. काय नेमका प्रकार घडला होता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. सर, नवी मुंबईच्या भाजप कार्यकर्त्यांची नाराजी समोर येते. अनेकांनी राजीनामे दिलेले आहेत, तर मीरा भाईंदर मध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे. सकाळपासून प्रचार सुरू आहे. अनेक जणांना भेटतोय. भाजपा पदाधिकारी येत आहेत, आपण पाहतोय. राष्ट्रवादी पदाधिकारी येत आहेत, मनसेचे पदाधिकारी येत आहेत. बैठका सुरू आहेत, विविध संघटना या ठिकाणी येत आहेत. प्रचंड उत्साह कार्यकर्त्यांमध्ये आहे. कारण एका रस्त्यावरच्या कार्यकर्त्याला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी तिकीट दिलेलं आहे आणि त्याचबरोबर नरेंद्र मोदी साहेब यांना पंतप्रधान करायचंय, पुन्हा हॅट्रिक करायचे. त्याकरता लोक उत्सुक आहेत आणि त्याकरता त्यांचं मत जे मोदी साहेबांना मिळणार आहे ते माझ्या रूपाने, माझ्या मार्फत ते मोदी साहेबांना मिळणार आहे. म्हणून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. मी सकाळी देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा भेटलो, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर जेव्हा मी विद्यार्थी सेनेत काम करत होतो त्यावेळी मी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली सुद्धा या ठाणे काम केलेलं आहे. नवी मुंबईत सुद्धा मी पदाधिकारी, जिल्हा प्रमुख होतो मी विद्यार्थी सेनेचा. संजू नाईक हे सुद्धा माझ्यासोबत आम्ही काम केलेलं आहे त्यांच्यासोबत. त्यामुळे नाईक साहेबांचं माझ्यावरती खूप प्रेम आहे. नाईक साहेब शिवसेनेतनं जरी बाहेर गेले तरी वेळोवेळी माझं ते कौतुक करायचे. कार्यकर्त्यांच्या बैठकीत सुद्धा कार्यकर्ता असा होता नरेश म्हस्केसारखा, असा अशी उदाहरणे द्यायची. आणि त्यामुळे तिकीट मिळाल्यानंतर मी त्यांचं आशीर्वाद घेण्याकरता गेलो. त्या ठिकाणी नाईक साहेब भेटले, सागर नाईक भेटले, संदीप नाईक हे सुद्धा भेटले. सकाळी मी त्यांना फोन सुद्धा केला होता. नाईक साहेबांचा मी आशीर्वाद मागितला आणि त्यांनी मला आशीर्वाद दिला. मला म्हणेल 2 दिवस थांब, थोडंफार कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे आम्हाला संजीव नाईक यांना तिकीट न दिल्याबद्दल, परंतु साहजिकच आहे, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असू शकते. तशीच नाराजी आमच्या भिवंडी लोकसभेमध्ये सुद्धा आमच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये होती. तशीच नाराजी पालघरमध्ये सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. तशीच नाराजगी या मतदारसंघाच्या ईशान्य मुंबईमध्ये सुद्धा आमच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये असते. कारण ज्याला आपण नेता मानतो, ज्याची प्रतिमा आपली काहीतरी खासदार आमदार म्हणून असते आणि त्याला निवडणुकीमध्ये तिकीट नाही मिळत किंवा महायुतीमुळे त्यांना तिकीट नाही मिळत, त्यावेळी नक्कीच नाराजी असते. कारण त्या नेत्याने सुद्धा, संजू नाईकांनी सुद्धा काम केलेलं, ज्या पद्धतीत आम्ही काम केलं त्याच पद्धतीत त्यांनी सुद्धा काम केलेलं. नाराजी असते, त्याबद्दल मला काही म्हणणं नाही आहे. परंतु नाईक साहेबांनी, संदीप नाईक यांनी सुद्धा, सागर नाईक यांनी सुद्धा मला 2 दिवसाचा आम्हाला अवधी दिला. थोडीफार कार्यकर्त्यांमध्ये नाराजी ती दूर होईल. परत टी व्हीवरती आणि याच्यामध्ये बातम्या चालतात, कार्यकर्ते वगैरे यांना भेटायला मी गेलो नव्हतो. मी फक्त त्या ठिकाणी नाईक साहेबांना भेटलो. माझ्यासोबत संजय वाघुले पण होते, भारतीय जनता पार्टी ठाणेचे अध्यक्ष. प्रताप सरनाईक होते, रवींद्र फाटक साहेब होते आणि नाराजी दूर होईल लवकरच. सर, एकंदरीत पाहायचं झालं तर ठाण्यामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे असा सामना पाहायला मिळतोय. कोकणाचे दोघेही सुपुत्र आहात, दोघेही आनंद दिघे यांचे शिष्य आहात. या दोन्ही शिष्यांमध्ये एक काटेकी टक्कर होणार आहे. पहिल्यांदाच खासदारकीला सामोरे जात आहेत, तर ते विद्यमान खासदार आहेत. शिवसेना विरुद्ध शिवसेना ही लढाई नाही आहे. शिवसेना विरुद्ध उभाटा ही लढाई. त्यांचं नाव, त्यांना शिवसेना नाव फक्त घेण्याचा अधिकार नाही, शिवसेना उभाटा. कारण ओरिजिनल शिवसेना आमची आहे, निशाणी आमची आहे. आणि राजन विचारे जे लढतायत, आपण म्हणताय त्यांचा प्रचार, पहिली फेरी दुसरी फेरी झाली. रामदास स्वामींचं एक वाक्य आहे, विचारे मना कुठे कुठे शोधू तुला. अशा पद्धतीने त्यांची परिस्थिती आहे. निवडणूक आहेत म्हणून ते लोकांना दिसत आहेत. कधी विचारांना कार्यकर्त्याच्या खांद्यावर हात टाकून चालताना आपण पाहिलं? कधी विचारांना कोणाच्या सुखदुःखात जाताना आपण पाहिलं? कुठल्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहिलेलं, मी आहे लढ म्हणा असं पाहिलं?
कुठल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षासाठी रात्रीचं 4 वाजता फिरताना पाहिलं? कधीच नाही. परंतु माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या खांद्याला खांद्या लावून आम्ही काम केलेलं आहे. कोविड सारखी परिस्थिती होती ठाण्यात. नगरविकास मंत्री असताना एकनाथ शिंदे साहेब पीपी किट घालून आपण सगळ्यांनी पाहिलंय. हॉस्पिटलमध्ये जात होते, डॉक्टरांना मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करत होते, भुकेल्याला अन्न देत होते. अनेक झोपडपट्ट्यांमध्ये, अनेक चाळींमध्ये, अनेक इमारतींमध्ये अन्नधान्याचा तुटवडा असा अन्नधान्य वाटत होते, रेमडेसिवीर इंजेक्शन्स वाटत होते, औषधं वाटत होते. लसीकरण करण्यामध्ये नरेश मस्के हा प्रत्येक सोसायटीत पोहोचत होता, प्रत्येक सोसायटीमध्ये कॅम्प लावत होता. विचारे काय करत होते? विचारे घरात बसले होते आणि विचार करत बसले होते. काय यांना अधिकार आहे हो? आणि कोण खासदार? किती प्रश्न दिल्लीत मांडले ठाण्याचे, किती निधी दिल्लीवरनं आणला. अहो, त्यांना आपण कधीतरी भाषण केलं असेल लोकसभेमध्ये, असं वरती बघून बोलताना तरी पाहिलं का आपण? जे आहे ते वाचताना पण धड कसे वाचत होते हे सुद्धा आपण पाहिलंय. त्यामुळे त्यांनी आम्हाला शिकवू नये, आमच्यावर टीका करण्याचा प्रयत्न करू नये. हा नरेश मस्के एकनाथ शिंदेच्या खांद्याला खांद्या लावून कोविडमध्ये ठाण्यातील रस्त्यावर फिरत होता. सुशोभीकरण असेल, स्वच्छताकरण असेल, लसीकरण असेल, हॉस्पिटलची व्यवस्था असेल, सर्व नगरसेवकांना रस्त्यावर घेऊन नरेश मस्के फिरत होता. आपण घरात बसला होता, गावाला गेला होता. त्याच्यामुळे निवडणुकीपुरते आपण जे दिसताय, लोक त्याला उत्तर तुम्हाला देणार आहेत. आणि कुणासोबत फिरतायत? व गेल्या वेळी त्यांचा फॉर्म भरायला एकनाथ शिंदे होते, नरेश मस्के होते, प्रताप सरनाईक होते. यावेळी कोण आहे? यावेळी त्यांच्या बरोबर नाव नाही घेत आमचा मुंबऱ्याचा नेता, जो म्हणतो राम मांसाहारी होता, ज्यांनी राम, श्रीकृष्ण, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुतळे पायदळी तुडवलेले आहेत, त्यांच्या प्रतिमांना डांबर फासलेला आहे. अशा माणसांच्या मार्गदर्शनाखाली राजन विचारे काम करतायत. ठाणेकर जनता कुठली गोष्ट विसरत नाही, याचं उत्तर त्यांना 20 तारखेला मिळणार आहे. नक्कीच आपण जर पाहायचं झालं तर आता कशा प्रकारे ही लढत असणार आहे ठाण्यामध्ये, आपण कशा प्रकारे प्रचाराचा, कारण उद्या अर्ज देखील भरणार आहात, कोण कोण नेते आपल्या अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत, शक्ती प्रदर्शन असणार आहे. प्रदर्शन करण्याची गरज नाही आम्हाला. शक्तीचं प्रदर्शन कशाला करायचं? आमची शक्ती आहे ती दिसणार आहे, आम्ही प्रदर्शन नाही करणार. उद्या कळेल, दूध का दूध पाणी का पाणी उद्या होईल. नक्कीच शक्ती नसणार आहे, शक्ती प्रदर्शन नसणार आहे, आमची शक्ती काय आहे ती कळेल आणि उद्या दूध का दूध पाणी का पाणी होईलच, अशी जी प्रतिक्रिया आहे ती महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांनी व्यक्त केलेली आहे. कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र, ठाणे.